मित्रांनो, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीतर्फे ज्या जिल्ह्यातील तालुक्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत त्या तालुक्यातील जवळपास 3,500 म्हणजे 3,545 शेतकऱ्यांनी पोस्ट हार्वेस्टच्या क्लेम केलेल्या होत्या। त्याच्यापैकी जवळपास 2,069 रद्द करण्यात आलेले आहेत क्लेम आणि त्याच्यापैकी फक्त 1,476 क्लेम हे मंजूर करण्यात आलेले आहेत। आणि अशाच शेतकऱ्यांना आता या 1,476 शेतकऱ्यांना फक्त आणि फक्त पोस्ट हार्वेस्टच्या रकमा ह्या वितरित होणार आहेत। त्यासाठी निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे। तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यदल, स्वागत आहे कृषीमॅन युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा। तर सोलापूर जिल्ह्याविषयी माहिती घेण्याच्या अगोदर तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इंस्टाग्राम आयडी आहे, तिथे मला पर्सनली इंस्टाला मेसेज करून विचारू शकता। मित्रांनो, आपण सोलापूर जिल्ह्यातील ज्या तालुक्याबद्दल आज माहिती घेणार आहोत तो तालुका म्हणजे मंगळवेढा तालुका। मंगळवेढा तालुक्यातील जे पीक विमा कंपनी आहे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी, तर जवळपास मंगळवेढा तालुक्यातील 1,476 शेतकऱ्यांना आता फक्त पोस्ट हार्वेस्टचा पीक विमा मिळणार आहे। आणि त्या व्यतिरिक्त इतर शेतकऱ्यांना पोस्ट हार्वेस्टच्या रकमा जर तुम्हाला जर वाटत असेल की बाबा आम्हाला पोस्ट हार्वेस्टची रक्कम मिळेल का किंवा नाही, तर मंगळवेढा तालुक्यातून तुम्ही जर असाल तर तुम्हाला सांगतो 1,476 शेतकऱ्यांना फक्त या क्लेम केलेल्या मंजूर झालेल्या आहेत आणि त्यांनाच पीक विमा मिळणार आहे। तर बघायचं झालं मित्रांनो, तर हा जे 63,101 शेतकऱ्यांनी म्हणजे जवळपास तालुक्यातील 63,101 शेतकऱ्यांनी बाजरी, तूर, मका, कांदा, भुईमूग त्याचबरोबर उडीद पिकाचा हे पीक विमा भरलेला होता। तर मित्रांनो 19,155 शेतकऱ्यांनी क्लेम केले होते। म्हणजे बघा मित्रांनो, आकडा किती आहे, पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांचा आकडा आहे 63,101 आणि क्लेम केलेल्या शेतकऱ्यांचा आकडा आहे 19,155। म्हणजे विचार करा की फक्त विमा भरायचा आणि बाजूला व्हायचं। किती शेतकरी म्हणजे अद्यापही एवढं अपडेट असून, सगळ्या शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल असून, सर्व गोष्टी वेळेवर माहीत होत असून बरेच शेतकरी असे आहेत जे क्लेम करायला टाळाटाळ करतात, पीक पाहणी करायला टाळाटाळ करतात। त्यातलेच हे काही शेतकरी फक्त आणि फक्त 19,155 शेतकऱ्यांनी म्हणजे मित्रांनो फक्त क्लेम केले होते। त्याच्यापैकी सुद्धा जवळपास 4,482 शेतकऱ्यांनी 2 वेळा क्लेम केले। आता ही एक बघा मित्रांनो, नेहमीच सांगितलं जातं की 2 वेळेस क्लेम करू नका, तुमच्या वेळेतच क्लेम करा, 72 तासाच्या आत क्लेम करा। तरी सुद्धा मित्रांनो 4,482 शेतकऱ्यांनी हे एकच घटकासाठी 2 वेळा क्लेम केले। मग आता काय होणार, त्यांचे जे 2 वेळा क्लेम केलेले आहेत कंपनीला रिझनच भेटलं। कंपनीला रिझन भेटले की बाबा याचे क्लेम रिजेक्ट करून टाकू, आपण यांच्या तक्रारी रिजेक्ट करून टाकू। मग कंपनीला रिझन भेटल्याच्या नंतर कंपनी काय थांबते का? सरळ 4,482 शेतकऱ्यांचे क्लेम हे रिजेक्ट करण्यात आलेले आहेत। मग 14,473 शेतकऱ्यांना, जे 14,473 शेतकरी होते त्यांना 24,25,787 रुपये हे वाटप करण्यात आलेले आहेत। म्हणजे जे शेतकरी आहेत त्यांना वाटप करण्यात आलेले आहे। आता बरेच शेतकरी हे पीक विमा वाटप झालेले आहेत, त्यांना थोडंसं समाधान झालेलं आहे। परंतु मंगळवेढा तालुक्यातील जवळपास 3,545 शेतकऱ्यांनी या काढणी पश्चात तक्रारी केल्या होत्या। म्हणजे जे आपण पोस्ट हार्वेस्ट म्हणतो त्याच्या जवळपास किती 3,545 शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या, क्लेम केले। त्याच्यापैकी 2,069 क्लेम हे रिजेक्ट करण्यात आले आणि 1,476 शेतकऱ्यांना आता पोस्ट हार्वेस्टच्या रकमा मिळणार आहेत। त्यासाठी जवळपास 76,24,706 रुपयाचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। म्हणजे मित्रांनो 1,476 शेतकरी, 76 लाख रुपयांचा निधी, म्हणजे एकंदरीत बघायचं झालं तुम्हाला पोस्ट हार्वेस्टच्या रकमा ह्या किती मिळू शकतील याचा अंदाजा घेऊन बघा तुम्ही मित्रांनो। कारण की 1,400 म्हणजे 1,500चा आकडा शेतकऱ्यांचा आहे आणि 76 लाख रुपयांचा निधी आहे। तर या निधीमधून 76 लाख रुपये का असा मोठा निधी नाही मित्रांनो। तर या जे मंगळवेढा तालुका आहे त्या शेतकऱ्यांना आता 76 लाखाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। आणि पीक विमा कंपनीने एक गोष्ट सुद्धा क्लिअर केलेली आहे। आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या मला कमेंट आल्या, बऱ्याच शेतकऱ्यांचे मेसेज आले की बाबा उडीद पिकाचा पीक विमा आम्हाला अद्याप मिळणार नाही, तूर पिकाचा पीक विमा आम्हाला अद्यापही मिळणार नाही। तुम्ही जर मंगळवेढा तालुक्यातून असाल तर तुम्ही जवळपास तूर पिकाचा आणि जे उडीद पिकाचा पीक विमा आहे तो विसरून जायचंच काम आहे। कारण की स्पष्टपणे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की या 2 पिकाचा पीक विमा आम्ही वाटप करण्याचं अद्यापही निश्चित केलं नाही। तुमचं जरी रक्कम दाखवत असेल तर ती रक्कम तुमच्या खात्यावर वितरित होईल अशी गॅरंटी नाही मित्रांनो। तर जवळपास तुम्ही जर या 2 पिकांच्या पीक विम्याची वाट बघत असाल तर तुम्ही या प्रतीक्षेत राहू नका की या 2 पिकांचा पीक विमा तुमच्या खात्यावर वितरित होईल।
तर जवळपास मित्रांनो 76 लाख रुपयांचा निधी हा पोस्ट हार्वेस्टसाठी मंजूर करण्यात आलेला आहे, परंतु हा निधी कधीपर्यंत तुमच्या खात्यावर वितरित होईल ते सुद्धा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलेले आहे. सर्व शेतकऱ्यांना सुद्धा माहिती आहे की शासनाचा दुसरा हप्ता मिळाल्याच्या नंतर जे पोस्ट हार्वेस्टच्या रकमा आहेत ते तुमच्या खात्यावर वितरित होत असतात. तर मित्रांनो, शासनाचा दुसरा हप्ता सुद्धा लवकरच वितरित होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यामध्ये, आता आपण आज जे मंगळवेढा तालुक्याबद्दल माहिती घेतली, त्या मंगळवेढा तालुक्यातील सुद्धा जे कंपनीकडे निधी आहे, सोलापूर जिल्ह्यातील जे उर्वरित निधी आहे तो कंपनीकडे अवेलेबल आहे, परंतु कंपनी काय करायला ते निधी वाटप करण्याऐवजी, म्हणजे कंपनीचं काय म्हणणे, शासनाने जर, राज्य शासनाने जर त्यांना जर दुसरा हप्ता दिला नाही तर मग त्यांना काय वाटत आहे की हे आमच्या जवळची, आमच्या पदरातली रक्कम ही शेतकऱ्यांना वाटप करावं, मग आम्ही रिकामे व्हायचं का, असं कंपनीच्या अधिकाऱ्यांना वाटत असेल. त्याचमुळे मित्रांनो, जेव्हा शासनाचा दुसरा हप्ता मिळेल त्यानंतर जे ठेवलेला निधी आहे तो वाटप होईल. तर लवकरच ही निधी हे वाटप होणार आहे. साहजिकच खरीप पेरणीच्या पूर्वी हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित व्हायला पाहिजे होता, परंतु अद्यापही झालेला नाही. परंतु मित्रांनो, या जूनच्या शेवटच्या आठवड्यात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याची शक्यता आहे, कारण की शासनाचा हप्ता हा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर, कंपनीच्या खात्यावर हा वितरित होणार आहे. तर ही होती छोटीशी माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.